सीझन 1 2 जीवांचं प्रेम. ओहो! आयुष, अवनी. हं. पार्ट आहे 11 डबल 1. आयुष दुसऱ्या दिवशी 10 वाजता अवनीच्या घरी जातो, तर घरी अवनी आणि तिचे मम्मा-पप्पा दोघेही असतात. अवनी बोलते, "मम्मा-पप्पा, हा माझा क्लासमेट आहे." अवनीचे मम्मा-पप्पा आयुषला आत बोलवतात आणि मग तो आत येऊन बसतो. आयुष बोलतो, "मला तुमच्याशी बोलायचं होतं थोडंसं, त्यासाठी चाललोय." तर अवनीच्या मम्मा बोलतात, "हां, बोल ना बेटा, काय बोलायचं आहे?" आयुष बोलतो, "ते आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोग्राम होत आहे, तर डान्स पण होणार आहे. तर आमच्या क्लासमधून आम्ही 3 मुलं आणि 3 मुली डान्स करणार आहोत. तर अवनी पण आमच्यासोबत डान्स करणार आहे. सो तिला परवानगी देणार आहे ना तुम्ही, की नाही देणार आहे?" तर अवनीच्या मम्मा बोलतात, "हो का? पण तुम्ही दुसरी मुलगी बघू शकता, कारण तिला परवानगी नाही मिळाली आहे डान्ससाठी." तर आयुष बोलतो, "का बरं? आय मीन काही प्रॉब्लेम असेल तर सांगू शकता." अवनीचे पप्पा बोलतात, "नाही बेटा, काही प्रॉब्लेम नाहीये, पण आम्हालाच नाही करू द्यायचा आहे डान्स तिला." तर आयुष बोलतो, "मुलांसोबत डान्स करणार आहे, हा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला?" अवनीचे मम्मा बोलतात, "हो, हाच प्रॉब्लेम आहे." आयुष बोलतो, "पण तुम्ही एकच विचार करत आहे या डान्सला घेऊन आणि तो म्हणजे आमची मुलगी डान्स करणार आहे, तेही मुलासोबत आणि त्या डान्सला पूर्ण कॉलेजच्या स्टुडंट्सचे पॅरेंट्स बघतील आणि सर्व टीचर स्टाफ पण बघणार. मग काय रिस्पेक्ट राहील आमची असं-तसं लाइक हेच ना?" "हं, हं." तर अवनीचे मम्मा-पप्पा हे ऐकून बिलकुल शांतच बसतात आणि मग अवनी पण शांतच ऐकत आयुषला कंटिन्यू बघत असते. आयुष बोलतो, "आज तुम्हीच या निगेटिव्ह विचारामुळे तुमच्याच मुलीला एका बंधनात बांधून ठेवत आहे आणि याच बंधनामुळे तिला खूप त्रास होत आहे. साधा श्वास पण घेता येत नसेल तिला, इतका त्रास होत आहे आणि ती आता लहान तर नाहीच आहे, जी तिला काही कळणार नाही तिच्या लिमिट्स. तिला सर्वच कळते आणि म्हणूनच ती आजपर्यंत साधं कोणत्या मुलाशी बोलली नसेल. माझ्याशी बोलली फक्त, तेही पहिल्याच दिवशी सरांमुळे आमचं बोलणं झालं होतं म्हणून. बस, बाकी काही नाही." तर अवनीच्या मम्मा बोलतात, "हे सर्व कळते आम्हाला." "हो का?" तर आयुष बोलतो, "हे सर्व सर्वांनाच कळते, पण या प्रकारे कोणाला जाणवत नाही ना. आणि हेच तर फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तिच्या फीलिंग्ज जाणवल्या असत्या, तर आज तुम्ही तिला नक्कीच परवानगी दिली असते." तर अवनी बोलते, "तू मम्मा-पप्पाला असं काहीही बोलू शकत नाही, सो प्लीज गप्प बस." तर अवनीचे पप्पा बोलतात, "नाही गं बाळा, तो आम्हाला काहीच वाईट बोलत नाहीये. जे खरं आहे, तेच तो सांगत आहे. साध्या सरळ भाषेत." तर अवनी ओके पप्पा बोलून शांतच बसते. आयुष बोलतो, "माझ्या बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा आणि आता तुम्हाला जसं वाटतं तसं करा. बस, बाकी काही नाही." तर अवनीचे पप्पा बोलतात, "तुझं काहीच चुकलेलं नाहीये. कळली आम्हाला आमची चूक आणि प्रत्येकच पॅरेंट्स मुलीची बाजू आली की रिस्पेक्टच आधी बघतात. तर तेच आम्ही पण बघितलं. पण ॲक्चुअली असं नसतं. जसं मुलं रिस्पेक्ट करत पॅरेंट्सला प्राउड फील करवतात, त्यापेक्षा पण कितीतरी जास्त मुली प्राउड फील करवतात आपल्या पॅरेंट्सला. आज हे तू कळवून दिलं आम्हाला. सो या थँक्स यू." आयुष बोलतो, "वॉव! दॅट्स रिअली व्हेरी सो स्वीट." अवनी बोलते, "तुम्ही बसा सर्व, मी काहीतरी खायचं बघते." तर अवनीचे पप्पा बोलतात, "अगं तुला अजून डान्ससाठी परवानगी मिळालेली नाहीये. मग इतक्या खुश होण्याचं काहीच कारण नाहीये." अवनी मस्त आपल्या पप्पाकडे जाऊन हग करत बोलते, "अहो पप्पा, राहू द्या तुम्ही. मला मिळाली आहे परवानगी. मला माहिती आहे." तर अवनीचे पप्पा बोलतात, "हे असं हग करून इमोशनल ब्लॅकमेल करू नको बरं पप्पाला." हां. तर अवनी बोलतो, "ठीक आहे, राहू द्या. मग नका देऊ मला परवानगी. नाही करायचं आता मला काही डान्स वगैरे." अच्छा. असं बोलून अवनी लगेच किचनमध्ये जाते आणि सर्वांसाठी चहा बनवत असते. तर काही वेळाने ती चहा घेऊन येते आणि जेव्हा पप्पाला चहा देते, तर खूप रागामध्ये असते आणि खूप नाराज पण असते. अवनीचे पप्पा बोलतात, "हे असं रुसलेलं चहा मला नाही प्यायचा. असा चहा पिऊन मी पण रुसून जाणार तर मग?" तर अवनी हसतच रडायला लागते. तर अवनीचे पप्पा बोलतात, "अगं बाळा, काय आहे हे? असं रडतात का कुणी वेड्यासारखं?" अवनी बोलते, "मग तुम्ही का बरं मला परवानगी नाही देताय डान्ससाठी?" तर अवनीचे पप्पा बोलतात, "परवानगी तर तुला मगाच मिळाली गं, पण तुझी मज्जा घेण्यात येत होती." अवनी बोलते, राहू द्या तुम्ही." तर अवनीचे पप्पा बोलतात, "बरं चल, तो चहा छान हसरा चहा बनवून घेऊन ये. रुसलेला चहा नको देऊ." अवनी बोलते, "ओके पप्पा, वेट. मी आत्ता येते लगेच हसरा चहा घेऊन." आणि मग अवनी छान हसत सर्वांना चहा देते आणि आयुषला पण देते आणि बसते सोफ्यावर आपल्या मम्माजवळ. आयुष बोलतो, "अगं पण तू पण घे ना चहा." तर अवनी बोलतो, "नाही, मी चहा नाही पीत." तर आयुष बोलतो, "आम्ही सर्व पितो तर थोडंसं तू पण पी ना, बरं वाटेल मला."
तर अवनी बोलते, "बरं, बरं, ठीक आहे." अवनीचे मम्मा-पप्पा आयुष अवनीकडे बघून काहीतरी विचार करतात मनामध्ये. तर नक्की काय विचार करतात हे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्येच कळेल. सो रायटर आहे शुभ. हं.